नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि त्या सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे। या ठिकाणी 300 ची तेजी। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची तेजी येताना ही 100% दिसणार आहे। पण इथं सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मग असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 ची तेजी। आणि ही 300 ची तेजी जर आली तर या 300 च्या तेजीमुळे 15 जानेवारी नंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये 15 जानेवारी नंतर सोयाबीनच्या दरात 100% या ठिकाणी 300 रुपयांची तेजीही येताना दिसणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा सवाल काय की 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर सोयाबीनच्या दरात येऊ शकते 300 ची तेजी। आणि ही 300 ची तेजी आल्यानंतर आपल्या सर्वांना सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 15 जानेवारी नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो। चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 4400 रुपये प्रति क्विंटल या दरापासून 4800 रुपये प्रति क्विंटल या दराच्या दरम्यान आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल 25 ते 30% घट ही दिसत आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर सरकारची सोयाबीन खरेदी मग मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्य फार जोरदार पद्धतीनं सुरू आहे आणि ही या ठिकाणी असणारी खरेदी याच पद्धतीनं सुरू राहणार आहे। याच्यामुळं काय की 15 जानेवारी नंतर पुन्हा एकदा सरकार, व्यापारी आणि ऑइल मिलवाले यांच्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखीन कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे। कारण मागणी तर वाढत चालली पण सोयाबीनचा पुरवठा हा कमी होत चाललाय आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे 15 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आहे या ठिकाणी 300 रुपयांची तेजी। मग या 300 रुपयाच्या तेजी येण्यामागचं कारण आपण बघितलं। पण या 300 च्या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या या 300 च्या तेजीमुळे सोयाबीनचा जो सध्याचा बाजारभाव 4400 ते 4800 तो 100% वाढून 4700 ते 5100 च्या दरम्यान राहू शकतो। अनुकूल परिस्थितीत सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 5200 पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकते। पण एवढं खरं की सोयाबीनचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर 100% आपल्या ठिकाणी कमीत कमी 300 रुपयांनी वाढताना दिसू शकतो।
आता इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की मग ही तेजी आल्यानंतर आपण सोयाबीन विकायचं का ठेवायचं? तर लक्षात घ्या, जे जून जुलैपर्यंत थांबू शकतात त्यांनी जर थांबले तर त्या ठिकाणी 6-6.5 हजाराचा भाव मिळू शकतो. ज्यांना जोखीम घ्यायचं नाही त्यांनी हमी भावावरती सरकारला विक्री करावी आणि ज्यांना खुल्या बाजारात विकायचंय, थोडी बहुत तेजीची आशा अपेक्षा आहे, त्यांनी 15 जानेवारीनंतर सोयाबीनचा दर 5,000च्या जवळपास पोहोचला की तिथून पुढे सोयाबीन विक्रीचा विचार करायला काही हरकत नाही. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहितला. पण इथून पुढची माहिती अपडेटेड स्वरूपात पाहण्यासाठी आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र पाहत राहा. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.